मी आहे हिंदू सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आज आमच्यासोबत किनगाव राज्याचे ठाणेदार आणि नरोडे आणि आमचे युवकांचे नेते मनोज कायंदे आणि काही पत्रकार मंडळीसुद्धा आहे. इथे याच्यासाठी आलो आम्ही. या पुलावर 5 डॅमेज एकाच पुलावर आहे आणि एकाच पुलावर 5 डॅमेजेस कसे होतात आणि याच्यामध्ये अनेक लोकांचा जीवितवाला हानी झालेली आहे. या रस्त्याला पूर्ण 800 किलोमीटरला माझी माहिती अशी आहे 55,000 कोटी रुपये खर्च झालेला आहे. एका किलोमीटरला किती होते याचा अंदाज काढा. आणि नागपूर ते मुंबई 800 किलोमीटर रस्ता आहे फक्त. या 800 किलोमीटरच्या रस्त्याला उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं. पहिल्यांदा याची ट्रायल घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी. त्याच्यानंतर याच्यावर जी अपघाताची मालिका सुरू झाली 200-300 लोकांच्या वर मृत्युमुखी पडले. माझी PSOकडे मागणी अशी केली मी कैफियतमध्ये, ज्यांच्यामुळे हे अपघात झाले यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या लोकांमुळे हे भ्रष्टाचारी काम झालं यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करून यांना हातकड्या लावाव्या आणि यांच्याकडून पैसा वसूल करावा. आज मी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो. या विभागाच्या DYSP मनीषा कदम ह्या येणार होत्या, पण यांना सांगितलं. खरोखर पोलीस स्टेशननी खूप सहकार्य केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काही बरोबर काम नाही आहे. आपण जिथे उभं आहे त्याच्या आधी बीबीच्या हद्दीमध्ये एवढा पाय जाईल एवढा असा खड्डा पडलेला आहे. पण पत्रकारसुद्धा आले, त्यांनी सहकार्य केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आज मला सर्व TV चॅनलचे फोन आले की ही बातमी आम्हाला पाठवा, त्यांनाही मी धन्यवाद देतो. धन्यवाद.